पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळजनक घटना समोर आली आहे। सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले 30 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक सूरज मराठे यांनी पुण्यातील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी उघडकीस आला। या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली असून सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सूरज मराठे हे दीर्घकाळापासून आजारपणाने त्रस्त होते। उपचारासाठी त्यांनी रजा घेत पुण्यात येण्याचा निर्णय घेतला होता। डेक्कन परिसरातील अपटे रोडवर असलेल्या एका लॉजमध्ये त्यांनी मुक्काम केला होता। 7 जानेवारी रोजी सकाळपासून बराच वेळ खोली उघडली न गेल्याने लॉज कर्मचाऱ्यांना संशय आला। वारंवार दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी लॉजमध्ये धाव घेत दरवाजा उघडला असता सूरज मराठे हे खोलीत मृत अवस्थेत आढळून आले। तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, मात्र त्यांनी त्यांना मृत घोषित केले। घटनास्थळाची पाहणी केली असता प्राथमिक तपासात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले। खोलीतून एक आत्महत्येची चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये सूरज मराठे यांनी आपल्या खराब आरोग्य स्थितीमुळे व दीर्घ आजारामुळे मानसिक तणाव सहन करावा लागत असल्याचे नमूद केले आहे। या चिठ्ठीत कुणावरही आरोप करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे हा प्रकार वैयक्तिक कारणांमुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। सूरज मराठे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील रहिवासी होते। पोलीस सेवेत ते अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते। नुकतीच त्यांची सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती। ते अविवाहित असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होणार आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे।